सकाळी सकाळी जिमला जाऊन फोटो काढून घेतला आणि घरी आलो तर आपले पार्सल येलं होतं. पार्सल उचकलं, दोऱ्याच निघाल्या याच्यामध्ये. यायला म्हणलं दोऱ्या कायच्या नेमक्या. हा कागद दिसला समजलं की व्हॉलीबॉलचे नेट आहे. बँकेत जरा काम होतं, बँकेत आलो पण यायला लय गर्दी होती इथं. 1-1.5 तास लाईनीत उभा राहिलो. मॅडमनी स्कीमच दिली मला. मॅडम म्हणे लंच ब्रेक आता नंतर आहे. म्हणलो बास एवढंच राहिलं होतं आता. वैतागून आलो घरी निघून. घरी आलो मम्मीने लगेच काम सांगितलं होतं. एवढे कपडे इकडे मम्मीने नेऊन दिले, पाठीव बॅग टाकले, धरला गावचा रस्ता. आता नजारा बिजारा चांगला होईल होता पण माझाच काय मूड नव्हता बरं का जायचा. मग काय पप्पांना शाळेतून घेतलं. ही पप्पांची शाळा आहे बरं का, 1 नंबर कार्यक्रम डायरेक्ट. पप्पाने गाडीत बिडीत बसवलं आणि आलो घरी डायरेक्ट घेऊन. मग आणि इकडे पाणी पण किती क्वालिटी पडत आहे. मग आपण मी गोण्या टाकल्या खांद्यावरती आणि म्हणलं चला टपक्यात दिवशी भरून घेऊ. आल्याला गोण्या भरायला सुरुवात केली. मग आता एकीच वेळ मानल्यावर कसा विषय खोल कार्यक्रम राहत तुम्हाला माहिती ना. मग सगळे होते मग टपाटप गोण्या भरून घेतल्या. आणि तुम्हाला माहिती की काच फळ आहे, सांगा बरं कमेंट मध्ये काच फळ आहे. चला कोण कोण शेतकरी पाहूच आज आपण. इकडे आरूचं काहीतरी चालू होतं, मायामध्ये फोटो काढत होती वाटतं आमचे. तिच्या पाय लगेच लाजली पा कशी हसायला लागली. आणि इकडे आजी पा आपली, आजीच्या चेहऱ्यावरच आनंद पा. आहे का खरं समाधान सुख, याला म्हणते खरा आनंद. आपण व्हिडिओ काढते माझ्याला बी कळालं होतं वाटतं बरं का, त्या कशी पाहती. आणि इकडे भाऊ म्हणे मला बी पेरू खायचं आता. आता मी तर खात होतो पण हा म्हणे मला हा लागतो. म्हणलं घे उचलून, मग काय आता उचलून बिचलून घेतलं दिला भाऊला पेरू तोडून. मग म्हणलं दर बस खात आता कवरवी. तवर आपल्या भाऊनी बा कशी एंट्री मारली इकडून डायरेक्ट ट्रॅक्टर विक्टर घेऊन, रॉकी स्टाईल डायरेक्ट विषय गोल. आणि उभं राहून कुणी ट्रॅक्टर चालू होतं का. टॅलेंट पाहिलं ना तुम्ही, टॅलेंटची कमतरता अजिबात नाही. उभं राहून ट्रॅक्टर ते बी बसला बरं का. सगळ्या गोण्या रापाराप मध्ये वरती फेकल्या मग आणि घेतली थप्पी लावून. इकडे दुसऱ्या भावानी बा कशी एंट्री घेतली डायरेक्ट उडी मारून. मग म्हणलं बास एक नमुने आपल्याकडं. मग असे जेवढे पेरू तोडले होते ना सगळा बदला घेतला बाबा या झाडाने परत. दादा मी निवांत बसलो मग ट्रॅक्टर वरती डायरेक्ट गोडावून गाठलं. इकडे आयल कोण लावून गेलं काय माहिती मध्ये. आयला म्हणलो वाचलो बाबा. डायरेक्ट रिवर्स पण ट्रॅक्टर मध्ये घातला ना. कार्यकर्त्याने फुल 500 स्पीड गोण्या खाली केल्या. मग काटा बिटा करून घातला आणि डायरेक्ट थप्पी लावून दिली इथं. सगळ्या गोण्या खाली केल्या डायरेक्ट सोयाबीनला राम राम ठोकला बाबा. म्हणलं आता तुला डायरेक्ट पुढच्या वर्षी पाहिजे तर काय तुम्हाला भेटू नको.